नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यात पहिलं आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर दसऱ्याच्या तुम्हाला व तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मग आजचा व्हिडिओ असा आहे की आपण दसऱ्याच्या दिवशी बरेच उपाय करतो किंवा नवरात्रीमध्ये बऱ्याच सेवा केल्या आहे देवीच्या. तर मग दसऱ्याच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे, ज्यामुळं काय होईल, घरात जर इडापिडा असेल किंवा घरात नकारात्मक शक्ती असेल किंवा तुमच्या घरातील एखादं काम होत नसेल, सतत अडचणी येत असतील, घरात वादविवाद होत असेल किंवा तुमच्या घरात वास्तुदोष असेल, कोणतीही अडचण असेल, त्यासाठी मग तुम्ही एक दिवा असा लावायचा आहे आणि दिव्यात मग ह्या काही वस्तू टाकायच्या आहेत. तर त्यामुळं काय होईल, घरातील ज्या पण अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील आणि घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहील. तर अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे मग घरात नेहमी चांगले वातावरण राहील, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करतो, दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच वस्तू खरेदी करतो. म्हणजेच की जी लक्ष्मी माताला सगळ्यात प्रिय वस्तू आहे त्या वस्तू तर आपण घेऊनच येतो. म्हणजे पिवळ्या रंगाच्या कवड्या. आता बऱ्याच जणांच्या घरी देवघरामध्ये पिवळ्या रंगाच्या कवड्या नसतात. 5-7 तुम्ही आणू शकता. म्हणजे दसरा हा शुभ दिवस मानला जातो, मुहूर्त चांगला असतो. त्यामुळे या दिवशी मग ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य होत नसेल किंवा इतर मोठ्या मोठ्या वस्तू पण घेणं शक्य होत नसेल, तर त्यांनी मग देवघरातील वस्तू आणल्या तरी पण घरात मग प्रगती होते. कोणत्या कामामध्ये यश येत नसेल तर मग नेहमी अडचणी येत असतील तर मग त्या कामात मार्ग सापडतो आणि मग अडचणी यायच्या बंद होतात. तर त्यामुळं मग लक्ष्मी मातेला ज्या प्रिय वस्तू आहेत त्या वस्तू मग घरी आणायच्या आहेत. कवड्या झालं किंवा मोरपीस म्हणा किंवा कुंकू किंवा झाडू घरी आणायचा आहे. हे ज्या वस्तू आहेत, तर ह्या वस्तू आणल्यामुळे काय होतं, घरात बरकत येते. कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दसऱ्याच्या दिवशी तुम्ही आहे ना, काय करायचं आहे, विड्याचं पान बनवायचं आहे. म्हणजे नागिलीचं जे पान असतं तेच विड्याचं पान म्हणतात त्याला. मग त्यात सुपारी वगैरे टाकून मग त्या दिवशी देवीला ते पान ठेवायचं आहे देवीपुढं. म्हणजे पान सगळ्यात प्रिय आहे देवीला, त्यामुळं मग विड्याचं पान बनवून देवीला ठेवायचं आहे. आणि मग कापूर पण त्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजेच भीमसेनी कापूर तुम्ही घेऊन या, कारण भीमसेनी कापूर पण लक्ष्मी माताला खूप आवडतो. म्हणजे प्रिय वस्तू आहे, त्यामुळे आपल्या घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहते. तर मग दसऱ्याच्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला, की सगळ्यात पहिलं आपण छान असं अंगण वगैरे असेल तर बऱ्याच ठिकाणी अंगण असल्यावर शेणाने वगैरे सारवून घेतात, सडा वगैरे टाकतात. तर त्या ज्या ठिकाणी नसेल त्यांनी मग बाहेर पाणी शिंपडायचं आहे आणि मग पाण्यामध्ये पाणी शिंपडताना थोडीशी हळद टाकायची आहे आणि पाण्यात गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे. आणि मग हे पाणी शिंपडल्यामुळे काय होतं, नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आणि त्यानंतर हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याला. छान अशी रांगोळी काढायची आहे. मग उंबरठ्याला लेपन करून मग उंबरठ्याची पण पूजा करायची आहे. दारापुढं स्वास्तिक काढायचं आहे. लक्ष्मी माताची पावलं काढायची आहेत. आणि जर आता बऱ्याच ठिकाणी काही असा आउटसाईड एरिया असतो की त्या ठिकाणी फुलं भेटत नाहीत, मग त्या त्या लोकांनी मग आंब्यांच्या पानांचं तोरण लावलं तर ते सगळ्यात शुभ मानलं जातं. त्यामुळे मग फुलं नाही भेटली तुम्हाला, झेंडूची फुलं जर भेटली तर ते सगळ्यात उत्तम आहे. नाही भेटली तर मग तुम्ही आंब्याच्या पानांचं पण तोरण बनवू शकता. तर मग जर आंब्याचे पानं पण असतील आणि झेंडूचे फुलं पण असतील तर त्यात आंब्याचं पान टाकूनच मग तुम्ही तोरण बनवा. तर मग काय होतं, त्यानंतर मग तुम्हाला उंबरठा लेपन झाल्यावर उंबरठ्याची पूजा करायची आहे. पूजा वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला देवपूजा करायची. आता देवपूजा करण्या अगोदर आता काही ठिकाणी जर घट बसवला असेल तर त्यांनी मग घटामध्ये घट बसवला असेल तर देवीचं घट कधी उठवायचा याबद्दल अगोदर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर मग काय करायचं आहे, त्या दिवशी मग दसऱ्याच्या दिवशी सगळे देव आपल्याला उजळून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, तर काही भागांमध्ये 9 दिवस देव हलवत नाहीत. ज्या दिवशी घट बसतो, ज्या दिवशी देवीची स्थापना होते त्या दिवशी त्या दिवसापासून 9 दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत घट म्हणजे देव हलवत नाहीत. आता काही भागांमध्ये
हलवतात, म्हणजे दररोज देवपूजा करतात, पण काही ठिकाणी करत नाहीत. त्यामुळे आता तुमच्या इकडं जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता. मग दसऱ्याच्या दिवशी देव उजळून घ्यायचे आहे. देवांना छान अशी गंगाजल दुधाने पंचामृत बनवून आंघोळ घालायची आहे देवांना. आणि मग अत्तर वगैरे लावायचं आहे. तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर लावू शकता. आणि मग अष्टगंध वगैरे हळदी कुंकू लावून मग देवांची छान अशी पूजा करायची आहे. वस्त्र बदलायचं आहे देवघरातलं. आणि फुलं असतील तर तुम्ही छान अशी पूजा करायची आहे. आणि सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या भागात जर पुरणपोळीचा नैवेद्य बनवत असतील तर तुम्ही मग पुरणपोळीचा नैवेद्य ठेवू शकता. आणि मग त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गोकर्णाचं फूल जर भेटलं तर ते फूल तुम्हाला, जांभळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल असतं ते जर तुम्हाला भेटलं तर ते लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय असतं. तर ते फूल जर तुम्हाला भेटलं तर ते फूल तुम्ही आवर्जून दसऱ्याच्या दिवशी घरी घेऊन या. आणि मग त्याचा असा उपाय करा की त्यावर थोडेसे अक्षदा टाका. म्हणजे ते फूल अगोदर धुवून घ्या आणि मग देवघरात ठेवा, अक्षदा टाका, हळदी कुंकू लावा. आणि ते फूल उजव्या हातात धरून तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असेल, घरातील म्हणा किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करताय त्यात यश मिळत नाही, किंवा तुमच्या मुलाचं लग्न वगैरे होत नाही, मुलीचं लग्न जुळत नाही, कोणतीही अडचण असेल त्यासाठी तुम्ही ह्या फुलाचा उपाय करू शकता. आणि मग ते फूल तुम्ही मग हातात धरून तुमची इच्छा बोलून दिवसभर ते फूल मग देवघरात ठेवायचं आहे. आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आरती वगैरे करून ते फूल मग तुम्ही तुमचा मुलगा असो किंवा मुलगी किंवा घरातील पैशाच्या अडचणी असतील तर तिथे ते फूल तुम्हाला ठेवायचं आहे किंवा पाकिटात ठेवायचं आहे. हा झाला ह्या फुलाचा उपाय. मग त्यानंतर मग तुम्ही जे स्वयंपाक बनवला तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आरती वगैरे करायची आहे. आणि मग एक दिवा असा लावायचा आहे, तो म्हणजे तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरामध्ये. मग त्यात काय करायचं आहे, 2 लवंग घ्यायचे आहेत, फुल असलेले लवंग घ्यायचे आहेत, अशा तुटलेल्या वगैरे घेऊ नका. आणि मग त्या दिव्याला थोडेसे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि अक्षदा व्हायची आहे, दिव्याची पूजा करायची आहे धूपदीप लावून. आणि मग त्यानंतर 2 काळी मिरी पण त्यात टाकायची आहे आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. मग हे काय करायचं आहे, हे तुम्ही एखाद्या वाटीत घेऊन पण भीमसेनी कापूर आणि मग लवंग असं पण करू शकता. आणि मग दिव्यात पण तुम्ही टाकू शकता, तर तुम्हाला जसं जमेल तसं. तर मग काय करायचं आहे, नंतर मग तो दिवा दिवसभर तुपाचा दिवा लावून ठेवायचा आहे. आणि मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस 6च्या नंतर तुम्हाला 2 लवंग, 2 काळी मिरी आणि भीमसेनी कापूर त्या दिव्यात टाकून मग तो दिवा तुम्हाला भीमसेनी कापूर घरात सगळीकडे जाळायचा आहे. मग हा दिवा जर असा दिवसभर लावून ठेवला तर मग काय होतं, जर घरात तुमच्या काय अडचणी येत असतील, पैशाच्या म्हणा किंवा अजून इतर कुठल्या अडचणी असतील, त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. किंवा कोणत्या कामात यश येत नसेल किंवा घरात वातावरण चांगले राहत नसेल, सतत कटकटी भांडणं होत असतील, तर मग ह्या सगळ्यांसाठी तुम्ही हा असा एक दिवा लावू शकता दसऱ्याच्या दिवशी. ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी तुमच्या दूर होतील. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि मग कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.